भक्त ऐसे जाना जेथे उदास, भक्त ऐसे जाना जेथे उदास, गेले आशा पाश निवारोनी, विषय तो त्यांचा झाला नारायण, न आवडे जनधन माता पिता, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, काहीच साकडे पडो निधी, विषय तो त्यांचा झाला नारायण, न आवडे जनधन माता पिता, तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साय, तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साय, घातलिया भय नरका जाणे, विषय तो त्यांचा झाला नारायण, न आवडे जनधन माता पिता. विठ्ठल समचरण सरोजम चांद्र नीलाबुदाबम, गगननीत पाणी मंडनम मंडनानम, तरुण तुलसी माळा कंदरम कज्जनेत्रम, सदय धवल हंसम विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करो प्रथम नमन, 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 दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दया, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. जयांचे केलिया स्मरण, होय सकल विद्येंचे अधिकरण, तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः.
शरण शरण जी हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्ती त्याच्या वाटा मज द्यावाव्या शुभटा भक्त ऐसे जाना जेतेही उदास भक्त ऐसे जाना जेतेही उदास गेले आशा पाशी निवारुनी विषय तो त्यांचा झाला नारायण न आवडे जनधन माता पिता विठ्ठल कीर्तन रूपी सेवे करताना घेतलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय देहू निवासी संत पाचवा वेद निर्माण करणारे संत जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे अभंग कोणत्या संतांचा हे सांगणे इतपत समाज काही आता आडाने राहिला नाही तुकाराम महाराज नाव आले की लोक म्हणतात हा अभंग तुकाराम महाराजांचा कोण तुकाराम महाराज प्रश्न पडतो आपल्या तरुण पोरांना किंवा आत्ताच्या पिढीला कोण तुकाराम महाराज मराठी मनावर जगदविख्यात मनावर प्रेम करणारं किंवा वादळ जे आहे ते तुकाराम महाराज आहे लक्षात राहू द्या कोण तुकाराम महाराज इंद्रायणीच्या काठावर उठलेलं भगवं वादळ म्हणजे तुकाराम महाराज कोण तुकाराम महाराज प्रगल्भ बुद्धिमत्तांच्या बुद्धिमत्ताला सुद्धा अथांग न लागणारे तुकाराम महाराज कोण तुकाराम महाराज हे वाक्य लक्षात अगदीच्या छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु म्हणजे तुकाराम महाराज आणि त्यांचा आजचा चौथ्या दिवशी आपण घेतलेला अभंग आहे आणि या अभंगामध्ये तुकाराम महाराज काय म्हणतात भक्त ऐसे जाना म्हणजे भक्तांचे लक्षण सांगणारा हा अभंग आहे विठ्ठल अभंगावर विवेचन करण्यापूर्वी थोडा परिहार देणं उचित आहे आणि ते वक्त्याचंही कर्तव्य आहे तसं मी इथं आलो हा जो माहोल पाहिला हा इतका माहोल आम्हाला असं वाटायला लागले मी का आनंदित कीर्तन करतो का काय हो काय या कलाकारांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा जोरदार वाजवा काही आपल्याला काय राहतं हे जे कलाकार आहेत हे सगळे कलाकार यांचं निम्म आयुष्य याच्या रियाजासाठी घालवत लक्षात घ्या आणि मी एकेकाकडे पाहतोय महाराजांनी शिवाजी महाराज ना हां शिवाजी महाराजांनी आज काय प्रमाण काय चाल अहो आयुष्य निघून गेलं काय काय ना आमचे नरडे आहेत आमचं काय आहे नरड आहे तुमचा आवाज आहे लक्षात घ्या तुमचा आवाज ऐकायला कितीतरी सुंदर असं वाटतं मला असं वाटत होतं हे रात्रभर चालू द्या माझं बंद करू द्या आणि तुमचं चालू द्या लक्षात घ्या म्हणजे असे जे कलाकार ह्या गावाला उपलब्ध झालेत या कलाकारांचं सुद्धा नाव घेणं माझ्यासारख्या कीर्तनकाराला किंवा त्या वक्त्याला क्रमप्राप्त ठरतं त्या तिकडचे जे काही आहेत खरं म्हणजे माझे लोक फॅन आहेत मी त्याचा फॅन आहे लक्षात राहू द्या का कारण आता उमेदीचा पोरगा आहे आणि त्या पोराकडं जर पाहिलं या वयातले पोरं गेम खेळतात लुडो खेळतात पबजी खेळतात आणि तो पोरगा वारकरी संप्रदायामध्ये गायनाचं काम करतो नवे अलीकडच्या कालखंडामध्ये देवळा तालुक्यामध्ये टॉप नंबरचा एक गायक म्हणून उदयाला आला लक्षात म्हणजे त्याचा आवाज जर आपण पाहिला त्याच्यामुळं त्याच्यानंतर महाराजांचं नाव निलेश महाराज अतिशय सुंदर त्यांचं आवाज इकडे गावातलेच आहेत बरोबर आहे त्याच्यानंतर काय नाव तुमचं गणेश महाराजांनी अतिशय सुंदर कुठलं गाव टाकळी आपल्या शेजारचंच गाव वा म्हणजे ही जी भूमी आहे या भूमीनं सुद्धा रत्न तयार केलेत लक्षात घ्या म्हणून प्रमाण आहे काय इथं कुळ पवित्र आहे बघ पवित्र कुळ पावन
जेथे कुळ पावन तो देश तेथे हरीचे दास जन्म घेतील. म्हणून ही भूमी पवित्र आहे, लक्षात राहू. आपली माती सुद्धा कमी नाही आहे. इथं या मातीमध्ये असे रत्न जन्माला आलेत. हे वारकरी संप्रदायाचं नाव मोठंच करतायत ना. आपल्या तालुक्याचं रत्न आहे ते. त्याचं आपण वाहवा केलीच पाहिजे. माझं म्हणणं आहे आपल्यातले लोक पुढे गेले पाहिजे, हे आपलं मत आहे. बरोबर. जगाचे नाव मोठं केल्यापेक्षा आपल्याच पोरांचे नावं काय केले पाहिजे, मोठे केले पाहिजे. त्याच्यामुळं हे आपलं रत्न आहे. हे उद्या या तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात सुद्धा या माणसाचं नाव असेल. का म्हणून, गायक म्हणून. लक्षात राहू द्या. ज्यांचा मृदुंग बोलतोय, मी पखवाज वाजवणारे पाहिले, पखवाज बोलता वाजवणारा नाही पाहिलं. लक्षात घ्या. प्रवीण महाराजांचा हात म्हणजे पखवाज बोलायला लागला. या म्हणजे पखवाज कसा बोलतो तर प्रवीण महाराजच नाव आहे ना. हा, प्रवीण महाराजांचं नाव. म्हणजे कशी सुंदर असं पखवाजावर. नाही तर काय नाही ते बडवतात हो. तुम्हाला काय नसतं आवाज कुणी कडन काय चाललंय समाजामध्ये. मी त्यावर बोलणं, कारण मी प्राध्यापक आहे, हे लक्षात असू द्या. माझं प्रमाण शब्द हे त्याच मापाचं असेल. मी कधी हसवणारा जोक करणार नाही. कारण काय, लाईव्ह टेलिकास्ट चालू आहे आणि आता तुम्हाला माहिती आहे कीर्तनकारांवर सध्या फार वाईट दिवस आहे. बरोबर आहे की. त्याच्यामुळं कीर्तनकारांना जपून बोललं पाहिजे. आणि त्याच्यात मी प्राध्यापक आहे. त्याच्यामुळं मला तर मी बांधूनच घेतलं आहे चारी कोपऱ्याने की आपण बोलताना विचार करून बोलायचं. म्हणून प्रवीण महाराजांचा असू द्या किंवा हे मृदुंग जे काय आहे, अतिशय सुंदर मृदुंग वाजवला. आणि या गावामध्ये येण्याचा हा माझा दुसरी वेळ आहे. लक्ष. हा, पेटी बाबांचं कॅशिओ वाजव. पण वय पान तुम्ही ह्या वयात बाबा कॅशिओ वाजवत आहेत. म्हणजे वयात आम्ही तुमच्या वयापर्यंत बाबा टिकणारच नाहीत. आम्ही टिकणार नाहीत. तुम्ही ह्या वयात बाबांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. का किती वय असेल? 60 का फास्ट कमी झालं का? विचार करा. म्हणजे आज 60-65 वर्ष हे वय आहे बाबांचं, तरी बाबा अजून 2 तास या कीर्तनात वाजू शकतात. म्हणजे त्यांची बैठक चांगली आहे. दुसरी गोष्ट, आमचं सांगू का आयुर्मान किती आहे? मी सांगण्यापेक्षा तुम्ही जे बाहेरचे बॅनर जर पाहिले ना, मला सांगायची गरज नाही. तुम्ही फक्त तालुक्याच्या ठिकाणी रस्त्यावर चालणारे फक्त बॅनर पहा आणि बॅनर पाहिल्यानंतर त्याचे वय पहा किती, जाण्याचे वय किती आहेत. म्हातारे कमी चाललेत आणि तरुणच जास्त चाललेत. लक्षात घ्या. त्यांचं वय किती आहे? 50 आहे, 55 आहे, 35 आहे, 40 आहे. बरोबर आहे की नाही? म्हणजे हे त्यांचं आयुर्मान आहे. मग मला म्हणायचं होतं की बाबांचं वय जर 65 वर्ष जर आहे तर आम्ही तिथपर्यंत जाऊ का नाही? काय सांगता, कोण दिवस येई कैसा नाही देहाचा भरोसा. मी आज जरी इथं बोलत असलो उद्या सकाळी उठेलच असं काही नाही. त्याच्यामुळं बाबा 65 वर्ष जगले ते देवाचेच उपकार आहेत, हे लक्षात असू द्या. चला, ज्या निमित्तानं या गावामध्ये दुसऱ्यांदा मी येतो आहे. मागच्याच आठवड्यामध्ये इथं बोरसे साहेबांचं दशक्रिया निमित्तानं माझं प्रवचन होतं. त्या दिवशी येण्याचा योग आला आणि याच्यानंतर आज येण्याचा योग आला. सप्ताह कमिटीच्या निमित्तानं अजून एक नाव राहून गेलं. जी सिस्टीम आहे, श्रीकृष्ण सिस्टीम ना. काय सिस्टीम आहे? नाही तर काही नाही, त्यांनी ठरवलं मला बसून द्यायचं, ते बसून देऊ शकतात. लक्षात. म्हणजे त्यांच्यासाठी एकदा जोरदार वाजा. शेवटी हा आमचा आत्मा आहे. हे काय आहे? आत्मा आहे. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोचवण्याचं काम या दादांकडं आहे. दादांनी ठरवलं हे गायक बियक फक्त कोणाचं तरी उचलायचं आणि माझं बसवायचं, हा डायरेक्ट कीर्तनच मग फ्लॉप घालायचं, हे सगळं दादांच्या हातात आहे. म्हणून दादा सिस्टीम अतिशय सुंदर लावली. तुमचा म्हणजे मनापासून धन्यवाद. आणि हे जे यूट्यूब चॅनल आहे, विठूचा सोहळा, हे यूट्यूब चॅनल नाशिक जिल्ह्यामध्ये खूप अलीकडच्या कालखंडामध्ये अग्रेसर आहे. प्रसाद दादा हा नेहमी माझ्या कीर्तनात माझ्याबरोबर राहतो. जवळपास 10-12 हजार त्याचे सबस्क्रायबर आहेत. त्याची एडिटिंग इतकी खूप चांगली आहे म्हणून मी घेऊन फिरतो. म्हणजे मी स्वतः प्राध्यापक आहे, काट पाहून घेतो मी. लक्षात घ्या. त्याला घेऊन फिरतो म्हणजे का, त्याची एडिटिंग इतकी चांगली आहे. त्याचं एडिट करण्याचं किंवा मांडण्याची जी सिस्टीम आहे ती खूप चांगली आहे. त्याचं चॅनल जेव्हा हे महाराष्ट्रभर दिसेल, आता हे कीर्तन जेव्हा शूट होईल, ज्यावेळेला यूट्यूब चॅनलला जाईल, तुमच्या गावात मी ती लिंक पोचेलच. फक्त त्याचं चॅनल तुम्ही काय करा, सबस्क्रायबर करा. कारण मोफत सेवा आहे दादा.
असं काही. आणि ह्या वारकरी संप्रदायामध्ये याची गरज सुद्धा आहे की वारकरी संप्रदाय हा पुढे पुढे नेतच. यूट्यूब चॅनलवाले काय करतात काही काही ते फक्त त्या कीर्तनकाराला आधी सांगून ठेवतात तू असं बरोबर का, म्हणजे माझी प्रसिद्धी मिळाली पाहिजे. असं दादांचं नाही आहे. दादा अतिशय वारकरी घराण्यातला आहे. त्याला एवढंच माहिती आहे की वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे. त्यामुळे त्याचं यूट्यूब चॅनल आहे. त्याच्यामुळे तेही सबस्क्रायबर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हा एवढा समुदाय बसला आहे. असं एकमेव गाय माझ्या माहितीनुसार गावातून प्रत्येक एक व्यक्तीसुद्धा आलेला आहे. लक्षात घ्या, एक व्यक्ती गावातला असेल किंवा मयातलं. एवढं समुदाय. मी सटाण्याला होतो. कधी होतो मुन्ना दादा? 15 ऑगस्टच्या दिवशी खूप मोठं नियोजन होतं, खूप मोठं कीर्तन, काय सांगायचं. आणि बसायला माणसं 10 होते. लक्षात घ्या. म्हणजे वारकरी संप्रदायाकडे त्या ठिकाणी मी सुद्धा असं म्हटलं होतं, जर या ठिकाणी जर गौतमी पाटील आल्या असत्या तर काय झालं असतं. सटाणा पोलीस स्टेशनचे PI सुद्धा तिथं बसले होते, कारण ते माझे मित्र आहेत. त्याच्यामुळे त्यांना असं म्हटलं, तुम्हीच एकटे आले कशाला कीर्तन ऐकायला, तुम्ही एकटे नसते आले म्हटलं, मालेगाववरून विशेष फोर्स घेऊन आले असते म्हटलं आज. का बरं? जर त्या मॅडम आल्या असत्या तर त्यांना मी वाईट म्हणत नाही, फक्त मला सांगण्याचा भावार्थ कळून घ्या की अशा गावांमध्ये काही काही ठिकाणी फक्त टोपेवाले बसतात. इथं मी सगळ्या प्रकारचे लोक पाहतात. म्हातारे पण आहेत, तरुण पण आहेत, मध्यमवर्गीय आहेत, सगळ्याच स्तरातले लोक आहेत. म्हणजे हे गाव अखंड हरिनाम सप्ताह मी वर्ष शोधत होतो, कोण वर्षच नाही. लक्षात घ्या, काय भाग्य आहे राव. अखंड हरिनाम सप्ताह अखंड चालू आहे. आणि माझं प्रामाणिक मत आहे, जोपर्यंत चंद्र आहे, जोपर्यंत सूर्य आहे, तोपर्यंत ह्या गावातलं हे अखंड हरिनाम सप्ताह चालू राहणार आहे, असं माझं प्रामाणिक मत आहे. कारण असं आहे, कारण शेवटी इतक्या दिवस चालणं आणि तो संप्रदाय घेऊन चालणं एवढं सोपं नाही. अलीकडचे पोरं तुम्ही बघा, ते नुसते PUBG खेळायला कोण रिकाम आहे, या भानगडीत पडायला कोणी यायला तयार नाही. आणि म्हणून हे जे पोरं आहेत ना, हे छोटे छोटे महाराजांची पाठशाळा आहे वाटतं. महाराजांचे काय नाव आपलं? प्रवीण महाराज. प्रवीण महाराज. बघा कुठलं? मांजरे. गावाचं नाव मांजरे. बघा हे जे पोरं आहेत ना, मला माझं बालपण आठवलं. लक्षात घ्या, मी सुद्धा असाच कीर्तनकाराच्या मागं टाळ वाजवत होतो. कधी कधी आमचे गुरु त्यांना प्रेमानं सांगत होते, आमचे गुरु फार अवघड होते. जर चुकलं तर ते कीर्तनात काहीच म्हणायचे नाही. कीर्तन सुटलं, तुम्ही वळवाड्याचे तात्या महाराज जी पाठशाळा आहे, माऊली महाराज शैके म्हणून तुम्ही पोपट नाना, अनंत महाराज गजवाडेकर, ही जी परंपरा आहे ती आमच्या पाठशाळेची परंपरा आहे. माऊली महाराज शैके जे माझे गुरु होते, त्यांनी काहीच म्हणायचं नाही. पण जेव्हा कीर्तन संपलं आणि जिथं मुकामाचे तिथं गेलो, काठी आणि पाठ असं असायचं. म्हणून माझं बालपण आठवलं. आणि बघा माझं एकच म्हणणं आहे, संतांची जर कृपा झाली, प्रमाण आहे, संत कृपा झाली इमारत फळा आले. लक्षात घ्या, का आली? माझ्यावर संतांची कृपा झाली. 2011ला मी सेट पास होतो. लक्षात घ्या, 2011. तेव्हा आमदार होणं सोपं होतं. म्हणजे काय होतं, आमदार होणं सोपं होतं. मी 22व्या वर्षी प्राध्यापक आहे. लक्षात घ्या, का म्हटलो मी असं? ही कोणाची कृपा आहे? ही संतांची कृपा आहे. मी जर पाठशाळेत गेलो नसतो, मी प्रामाणिक सांगतो, हे बघा आपले कीर्तने तरुण पोरं आहेत, यांना सुद्धा माझा सांगण्याचा अधिकार आहे, कारण ते माझे विद्यार्थी आहेत. लक्षात घ्या, मी 22व्या वर्षी या महाराष्ट्रातून फक्त एकटाच पास होतो, जी नॅशनल लेवलला सेट नावाची परीक्षा होती. म्हणजे आमदार होणं सोपं होतं त्या काळात. झोप लागली नाही 5-6 दिवस. लक्षात घ्या, का अशी परीक्षा पास झालो. मग मी म्हटलं, हे माझं काम नाही आहे, हे माझं कर्तृत्व नाही आहे. हे कोणाचं कर्तृत्व आहे? हे संतांचं कर्तृत्व. मी संतांच्या संगतीत होतो म्हणून हे साध्य करू शकलो.
अचूक प्रमाण आणि प्रमाण खूप सुंदर प्रमाण दिलं. ज्यांच्या निमित्तानं मी इथं आलो, पवार सर इथं उपस्थित आहेत, सरपंच साहेब आहेत आणि या गावातील प्रतिष्ठित नागरिक, सप्ताह कमिटी, आजूबाजूच्या गावातून आलेले सर्व साधक असतील, वारकरी संप्रदायाचा प्रचार करणारे असतील आणि विशेष म्हणजे या गावातले माझे 7-8-10 विद्यार्थी आहेत. लक्षात घ्या, जे सटाणा महाविद्यालयात शिकायला होते त्यांना मी शिकवलेले ते उपस्थित असतील किंवा नसतील, पण माझं काम आहे गुरु म्हणून त्यांचंही नावं घेणं. उद्या त्यांना असं म्हणायला नको, फोन करतील ते, सर आमच्या गावात म्हणता तू फोनसुद्धा काय नाही, असं नको म्हणायला कोण. त्याच्यामुळं त्यांचंही नाव घेणं क्रमप्राप्त आहे. आणि या आता माहोल एवढा छान आहे, एवढा माहोल छान असल्यावर अभंगसुद्धा त्याच मापाचा घेतला. लक्षात घ्या, अभंगावर विचार करण्यापूर्वी थोडं भजन करू. विठ्ठल अभंग तुकाराम महाराजांचा आहे, 4 चरणांचा होता. आणि अभंग असा आहे, भक्त ऐसे जाना जेथेही उदास, गेले आशा पाश निवारुनी. तुकाराम महाराज म्हणतात भक्त कसे असले पाहिजे, कारण भक्तांचे लक्षण सांगणारा अभंग लक्षात राहू दे. या प्रकरणामध्ये तुकाराम महाराजांची जी गाथा आहे ना, त्या गाथेमध्ये अनेक प्रकारचे प्रकरण आहेत, गवळणी आहेत, बरोबर आहे की नाही. मग ते अभंग असतील, जे काही प्रकरणं असतील, पण संतांचं एक प्रकरण आहे. त्या संतांच्या प्रकरणामधला संतपर प्रकरणातील हा एक अभंग आहे. याचं काय केलंय, संतांचं वर्णन नाही केलंय, पण मी बरेच कीर्तनकार पाहतो, मी ऐकले सुद्धा. ह्या अभंगावर चिंतन मांडत असताना ते कीर्तनकार संतांचं चिंतन मांडतात. लक्षात घ्या, तुकाराम महाराजांनी काय सांगितलं, भक्त ऐसे जाना जेथेही उदास. तुकाराम महाराजांनी चिंतन कोणाचं मांडलंय, भक्ताचं चिंतन मांडलंय. मग भक्त कसे असले पाहिजे, तर भक्त असे असले पाहिजे, भक्त ऐसे जाना देही उदास. मग ते देहावर उदास असले पाहिजे, भक्तांचे लक्षण आहेत. मग पुढं काय सांगितलंय, गेले आशा पाश निवारोनी. म्हणजे भक्त कसा असला पाहिजे, ते सगळं ह्या गोष्टी सोडून त्यानं पुढं गेला पाहिजे, बरोबर. हे त्यानं मानले नाही पाहिजे. पुढं प्रमाण तर फार चांगलं आहे. आता ते प्रमाण उच्चारले की लोक लगेच इकडं पाहतात, काय बा न आवडे, पुढं जन धन, पुढचं माता पिता, माता पिता. आता काय सांगायचं राव, हे प्रमाण कोणाचं आहे, भगवान महाराजांचं आहे का? हा, ते प्रमाण कोणाचं आहे, तुकाराम महाराजांचं आहे. न आवडे जन धन माता पिता. मग तुकाराम महाराज असं म्हणतात, आई वडील सुद्धा आवडत नाहीत कोणाला, भक्ताला. भक्त असा असला पाहिजे, बरोबर. पुढे जाऊन तुकाराम महाराज 3ऱ्या चरणामध्ये सांगतात, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडो निधी तुका. आणि आता पुढे तुका म्हणे सत्य नाही केलं कर्मा व्हावे साय. आणि जर नाहीच केलं मग घातलिया भय, कुठं नरका जाणे. विठ्ठल कळाला अर्थ, अतिशय सोपा अर्थ. तुम्ही सगळ्या ग्रामीण भागातले लोक असल्यामुळे तुम्हाला लगेच कळाला की भक्तांचे लक्षण सांगणारा भक्त कसा असला पाहिजे. हे 4-5 मुद्दे तुकाराम महाराजांनी सांगितले. आता चला आपण पुढे. तुकाराम महाराज असं म्हणतात, या प्रपंचामध्ये आपण का देवाचे भक्त होऊ शकलो नाही. आपण देवाकडे गेलो की नाही, गेलोत नाही. कशाला जातो आपण देवाकडं, आपली मागणी. आपण एखादा व्यक्ती असा आहे का देवाकडे गेलो आणि न मागताच परत आलो. आपण देवाकडे गेल्यानंतर काही ना काही मागितल्याशिवाय राहिलो का. मी देवाकडे गेलो, आता मी देवाकडे गेलो, हो कीर्तन चांगलं होऊ दे. तुम्ही देवाकडे जाणार, ज्याला मुलं बाळ आहेत ते काय म्हणणार, दादा पांडुरंगा माझ्या मुलाला नोकरी लागू दे, पांडुरंगा माझ्या मुलीचं चांगलं होऊ दे, चांगलं स्थळ मिळू दे, बरोबर. अलीकडची समस्या तर फार वाईट आहे. अजून आता एकच समस्या आहे, पांडुरंगाच्या देवा कोणत्या तरी मंदिरात गेले, एकच समस्या आहे, ती काय म्हणतात, देवा एकदाच याचं होऊ दे.
याचं एकदाशी होऊ दे, होतच नाही, लक्षात घ्या. म्हणजे मला सांगण्याचा अर्थ असा आहे, आपण देवळात गेल्यानंतर काय मग आपण भक्त होऊ शकतो का हो? आपण भक्त होऊ शकत नाही. आपण प्रपंचातले लोक आहात, लक्षात घ्या. प्रपंच हा झाला नाही कोणाचा, होणारही नाही. या जगामध्ये या पृथ्वीलोकावर अनेक राजे होऊन गेले. लंकेचा राजा सुद्धा होऊन गेला, बरोबर आहे की नाही? लंकेचा राजाबद्दल तुकाराम महाराजांचं एक प्रमाण आहे. तुका म्हणे ज्याची संपत्ता एवढी, सांगता ते कवडी नेली नाही. बरोबर आहे. मग त्या जगात म्हणजे श्रीलंकेचा राजा कोण? रावण. रावण जर इतका मोठा श्रीमंत होऊन गेला, पण त्याचं काय घेऊन गेला का तो घेऊन गेला नाही. आणि आपण काय घेऊन जाणार आहोत बाबा? काय घेऊन जाणार? माझं एकच मन आहे, तुम्ही कितीही कमवा दादा, मी सुद्धा कमवतो, तुम्ही सुद्धा कमव. शेवटच्या टप्प्यावर आहे, लक्षात राहू द्या, शेवटच्या टप्प्यावर तुम्ही कितीही कमवा, तुमचे पोरं माझे पोरं एक दिवस 100% असं म्हणणार आहेत, माझ्या बापानं माझ्यासाठी काही कमवलं नाही. लक्षात घ्या. गण कमवता येत होतं त्याला भरपूर वाटत होतं. म्हणजे त्याचं म्हणणं असं होतं, माझ्या बापाच्या हातात एवढं होतं की तो काहीतरी कमवू शकत होता, पण त्याला कमवताच होणं नाही, कमवता आलं नाही. लक्षात. म्हणजे काय, हे कितव्या टप्प्यावरचं वाक्य? शेवट. त्या दिवशी बापाला फार वाईट वाटतं की मी ह्या पोरासाठी आयुष्यभर काय केलं, काहीतरी खस्त्या केल्या. मग तुकाराम महाराजांचं प्रमाणे सुख पाहता जवा पाडे, दुःख प्रवता एवढे. माझं म्हणणं असं आहे, तुम्ही ज्या संसारात वावरतात ना, त्या संसारात तुम्हाला किंमत तेवढीच आहे. मी त्या दिवशी बोललो होतो, तुम्ही जसं जसं संसारात म्हातारे होत जाणार आहात ना, तुमची किंमत काय होणार आहे? कमी कमी होत जाणार आहे. आणि तुम्ही प्रमाणात या ना, इकडे या. इकडे जसजसे मोठे होत राहणार, वयानं वाढत जाणार, तशी तुमची किंमत वाढतच जाणार. लक्षात घ्या. मग तुम्ही छोटे असू द्या, तुम्ही फक्त धोतर नेसा. आता हे पोरं बघा, कुठेही जाऊ द्या गल्लीत, चांगला माणूस पाय पडेल ह्या पोरांचा. वय कमी आहे पण आचरण त्याचं चांगलं आहे. वारकरी संप्रदायाचा तो पाईक आहे. हे वारकरी संप्रदायाचा पाईक असल्यामुळं लोक त्याचे पाय पडतील. लक्षात घ्या. आपण कितीही वर्ष जगलो, काय उपयोग आहे? काही लेख बाबा, काही फक्त आले या मूर्ती लोकात, पृथ्वी तलावर, त्यांना कळालंच नाही आपण कशाला आलो होतो. बरोबर आहे की नाही? निस्ते जन्माला आले किड्या मुकड्यांसारखे. जसे किडे जन्माला येतात तसे हे लोक जन्माला आले, पण या समाजासाठी काहीच उपयोग झाला नाही. जन्माये मोनिकाय केले, जन्माये मोनिकाय केले, जन्माये मोनिकाय केले, जन्माये मोनिकाय केले. तुम मुद्दाला गबविले, तुम मुद्दाला गबविले, गबविले. जन्माये मोनिकाय केले, जन्माये मोनिकाय केले. काय प्रमाण आहेत राव? काय केलं तुम्ही जन्माला येऊन? अरे काहीच केलं नाही ना. मग जन्माला आल्यानंतर काहीतरी केलं पाहिजे. दादा, तुमच्याकडे ज्या ग्रंथाचं पारायण चालू आहे, ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं, वय विचारा त्या माणसाचं, पोराचं वय पहा. वय किती आहे? किती वय होतं सांगा? ज्ञानेश्वरी लिहिली त्या वयाचं वय किती होतं? ज्या दिवशी त्या ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली त्या वर्षाचं वय विचारा किती आहे? 16वं वर्ष आहे. लक्षात घ्या. 16व्या वर्षी जगाचा असा ग्रंथ निर्माण झाला, असा ग्रंथ निर्माण केला. आज तागायत आतापर्यंत 150, माझं प्रमाण आहे का, माझे शब्द आहे का, 150 पेक्षा जास्त देशात, 200 देश आहेत या जगात. किती? 200. आणि त्या 150 पेक्षा जास्त देशात या ग्रंथावर चर्चा चालू आहे. लक्षात घ्या. संशोधन चालू आहे. इथं एक एक ओवी, एकेका ओवीवर माझ्यासारखे पोरं PhD करतायत. लक्षात घ्या. फक्त एक ओवी, बाकी ग्रंथ नाही, फक्त एक ओवी. वय किती होतं? 16 वर्ष. अहो 22व्या या पोराला कळालं. काय कळालं? माझा अवतार आता संपला. कितव्या वर्षी? 22व्या वर्षी. आपल्या 22व्या वर्षी आपल्या पोराला काय कळतं? त्याला खाता सुद्धा येईना नीट. किती वर्ष? 22व्या. आताच्या 22व्या वर्षाची पोरं काय करतायत सांगा तुम्ही? PUBG खेळतात,
व्यसन होत करतात बरोबर, लुडो खेळतात. कोणत्या वयाची पोरं? 22, 25, 26. माझ्या पुढं वर्ग बसणारा असतो. लक्षात बाबा, माझ्या पुढं बसणारा वर्ग हा 25 वर्षाच्या पुढचा पोरगा आहे. माझं लगेच अंदाज कळतं मला की या पोराचं चित्र काय गणित आहे. म्हणजे विचार करतो मी, त्याच्यावर संशोधन माझं मी करत राहतो की जर या संत ज्ञानेश्वरांनी जर 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली असेल, 22व्या वर्षी आपलं कार्य संपलं असं जर संत म्हणत असतील, बरोबर आहे की नाही? मग वय ज्याचं कमी आहे पण त्याचं कर्तृत्व काय आहे? जास्त आहे. लक्षात घ्या. आणि आज जोपर्यंत चंद्र आहे, जोपर्यंत सूर्य आहे, तोपर्यंत यांचं नाव चिरकाल अबाधित टिकणार आहे. म्हणून समाजासाठी जे जे लोक उपलब्ध झाले, ज्यांनी ज्यांनी समाजाची सेवा केली ना, त्यांचं नाव अजरामर झालं. बरोबर आहे की नाही? अजरामर झाले की नाही? आपलं नाव अजरामर. इथं बसणाऱ्या कोणत्याही माणसानं 7 पिढ्यांची नावं सांगा. चला सांगा. माझं पाकिट आजचं तुम्हाला देऊन टाकतो. 7 पिढ्यांची नावं सांगा. 7 सांगा. 7 पिढ्यांचे घेऊन टाका भाऊ, म्हणजे माझं पाकिट घेऊन टाका भाऊ, काय अडचण. 7 पिढ्या आहे का? अहो दादा, अजून 10 वर्षात आजोबाचं नाव विसरणारे लोक आहेत. लक्षात घ्या. आजोबाचं अजून 10-15 वर्षात, कारण त्यांच्या आजोबाच नाही त्यांच्या घरात, त्यांना काय माहिती आजोबा कोण आहे. शहरात फार वाईट दिवस आले. आजा नाही, आजी नाही, कोणीच नाही, काहीच नाही. मग सांगा, त्या पोराला जर आजीच माहीत नसेल तर त्याचं काय नाव माहिती? बापाचं नाव माहिती आहे, पुढच्या पिढीला ते सुद्धा. आणि खरं सांग का, आता पोरांनी चांगल्या नोकरदार पदावर जे जे पोरं आहेत ना, त्या पोरांनी आपल्या घरामध्ये आईवडिलांचे फोटोसुद्धा लावायचं बंद केलं. लक्षात घ्या. का बरं? त्यांना विचारा तुम्ही, का हे फोटो का बरं बंद केले? ते म्हणतात की नाही, ह्या रूमचं डेकोरेशन खराब होतं. तो काय म्हणतो, याच्या कानपटीत नाही दिल्या पाहिजे का? अरे याचा फोटो लावून जर डेकोरेशन जर खराब होत असेल, बंगला बांधला कोणाच्या पैशावर? बापाच्याच पैशानं बंगला बांधला. मग त्याचा फोटो लावायला काही अडचण आहे घ्यायला? पण नाही, ही जी पिढी जन्माला येत गेली ना, ही पिढी कोणासाठी हे जगली? यांची नावं अस्तित्व का नाही राहिले? याला कारण आहे, हे फक्त त्या कुटुंबासाठी जगले, त्या प्रपंचासाठी जगले. पण माझे संत, अजून एक या महाराष्ट्राचा बाप ज्याला म्हटलं गेले ते संत तुकाराम महाराज. लक्षात घ्या. 65 लाखाची जहागिरी लोकांना देऊन टाकलो. आज आपण रुपया देत नाही. कोणाला दिले का रुपये? अहो, ज्याला 10 रुपये दिले असतील, 8 दिवसात, 5 दिवसात, 15 दिवसात आपण त्याच्याकडे काय करायला गेलो? मागायला गेलो. 10 रुपये दिले होते, मला परत कर. 15 दिवसात नाही दिले, वर्षात नाही दिले, 2 वर्षात नाही दिले, तर 4थ्या वर्षी आपण टिपरं घेऊन जातो. कशासाठी? 10 रुपयासाठी. लक्षात घ्या. माझ्या तुकोबारायांनी 65 लाखाची जहागिरी 16व्या शतकामध्ये लोकांना देऊन टाकली. लक्षात घ्या. आणि बायको जेव्हा तनतन करायला लागली, त्यावेळेला ते संत तुकाराम महाराजांचे वाक्य, आवले हे पापाचं आपण नाही कमवू शकत. लक्षात घ्या. हे संत तुकाराम महाराजांचं वाक्य आहे. माझे छत्रपती शिवाजी महाराजांचं काय सांगायचं तुम्हाला दादा. आज या धर्म मंडपात आपण बसलोय ना, फक्त राजांचे उपकार आहेत. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, जय भवानी, जय भवानी. का सांगितलं मी हे? मला सांगण्याचं तात्पर्य एकच होतं. लक्षात घ्या. 14व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात जाऊन या पोरानं आपला बोट कापून घेतला होता. अहो, राजाचं पोरग होतं. पोरग कोणाचं होतं? ते राजाचं पोरग होतं. काय दुबळ होतं का? हो, अजिबात नाही. आईश आराम केली असती, पण नाही, समाजासाठी. आणि समाजासाठी जगले म्हणून या महाराष्ट्राच्या माणसांच्या मनात मंदिर तयार केलं. एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाच्या नावात गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाच्या नावात गड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. हा एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथं जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर.
माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या डोंगरावर. लक्षात घ्या. का गाजतंय? कमी वयात 14व्या वर्ष आयुष्य लाभलं किती हो? 50च वर्ष. लक्षात घ्या. आणि त्याच्या पोटी सुद्धा सुपुत्र असा जन्माला आला. वयाच्या 32व्या वर्षी धर्मासाठी झुकला नाही. लक्षात घ्या. राजे छत्रपती संभाजी महाराज. लक्षात घ्या. झुकला का? अजिबात. आज किती हिंदू दाखवू तुम्हाला. आज आता चालू आहे कीर्तन, ते म्हणजे ढोंग आहे. म्हणजे कोण म्हणतंय? आपलेच लोक म्हणतात. लक्षात घ्या. आपलेच लोक म्हणतात. म्हणजे आज तागात कोणत्याही धर्माच्या माणसानं असं म्हटलं नाही आम्ही देव नाकारला नाही. त्यांनी अजिबात म्हटलं नाही. आमचे देव मान्य केलेत. आणि आमच्यात असे काही लोक जन्माला आलेत ते म्हणतात काच तुमचं देव आणि कशाचं काय, आम्हाला ते मान्य नाही. लक्षात घ्या. आणि तुम्ही छत्रपती संभाजी महाराजांचा सिनेमा पाहिला असेल, सगळ्यांनी पाहिला की नाही? मी तर माझ्या गावात दाखवला होता. लक्षात घ्या. तेव्हा लोकांना असं वाटत होतं, सगळ्या तरुण पोरांनी महाराज सगळ्या लोकांनी पाहिला. आणि 3 तास त्यांना असं वाटत होतं की माझ्या पोटी सुद्धा कोण जन्माला आलं पाहिजे? छत्रपती संभाजी महाराज. किती तास वाटत होते त्यांना? 3 तास. कधपर्यंत? जोपर्यंत पिक्चर चालू आहे तोपर्यंत. आणि पिक्चर संपला, घरी आले, विसरून गेले. आणि मग त्यांचे शिवाजी. आता मग ते संभाजी जन्माला यायला कोण आधी आलं पाहिजे? शिवाजी. त्या दिवशी मी प्रश्न उपस्थित केला. मग सांगा आपल्या शिवाजीचं काय गणित चाललंय? आपला शिवाजी 5 वाजता काय पिशवीत घेऊन येतो? फाडून टाकीन, फाडून टाकी. पॅन्ट फाटून गेली, शिवून घे दादा. काला फाडून टाकतो? कशाला? काय करतो? बाकीच्या 12 पंचायती काय करतो तू? म्हणजे मला सांगण्याचं तात्पर्य बघा, मला एकच महत्त्वाचा मुद्दा इथं येऊन सांगायचा आहे की तुम्ही जर बाबळीचे झाडं लावलेला सफरचंदाची आशाच करू नका. लक्षात. किती दिवस दादा बाबा सांगा, बाबळीचं झाड लावलं आणि किती दिवस पाणी टाकलं त्याला सफरचंद येते? किती पिढ्या पाणी घातल्यावर? आजा मेला अशा 7 पिढ्या आल्या, नुसतं पाणीच टाकत राहिले. कोणत्या झाडाला? बाबळीच्या. आणि किती दिवसात सफरचंद खायला मिळेल त्याला? मिळणारच नाही. बरोबर आहे की? मग जर तुम्हाला सफरचंद खायला जर वाटत असेल 5 वर्षात ते फळ देतं असं जर वाटत असेल ना, तर आधी तुम्हाला सफरचंदाचं झाड लावावं लागेल. तसं तुमच्या पोटी जर छत्रपती संभाजी राजे जन्माला यायचं असेल तर आधी आपल्याला शिवाजी जन्माला आला पाहिजे. लक्षात घ्या. तर कुठंतरी संभाजी राजे जन्माला येतील. बरोबर की नाही? मग त्याच्यासाठी अनेक त्या गोष्टीवर बोला. मी त्याचा व्याख्यात आहे. कोणाचा? छत्रपती शिवाजी महाराजांचा. पण आता तुम्ही व्यासपीठ आपलं नाही म्हणून फक्त ओघाने मी तुम्हाला सांगत गेलो. मला सांगायचंय तुकाराम महाराजांनी घेतलेला सांगितलेला जो अभंग आहे, भक्त ऐसे जाना जेथेही उदास. मी प्रपंचातल्या गोष्टी तुम्हाला सांगत होतो. या प्रपंचातल्या सगळ्या गोष्टी निराधार आहेत. बरोबर की नाही? सगळ्या. एक जण असंच साधू संतांच्या तिथं गेलं. लक्षात घ्या. गेलं साधूकडे. एक साधूकडे गेला. आणि साधूकडे गेल्यानंतर त्यानं सांगितलं बाबा मी तुमच्याबरोबर येणार आहे. ते म्हणले तुझं लग्न बिग्न झालंय का? म्हणे. तो म्हणले झालंय ना. साधू म्हणे चल माझ्याबरोबर. मी तर भगवे घातलेलेच आहे. चल आपण जाऊ तीर्थयात, थोडं काशी बिशी फिरून येऊ. बरोबर. आता काशी फिरायला कोण गेलं? तो लग्न झालेला प्रपंचिक माणूस व्यक्ती. आणि साधूला सांगितलं अरे हे. तो म्हणले बाबा काय सांगायचं, मी आलो असतो पण काय खरं सांगू का, माझी बायको आहे ना माझ्याशिवाय जेवण करत नाही. लक्षात घ्या. काय म्हणले ते? माझी बायको माझ्याशिवाय जेवण करत नाही. बरं. मग अजून आई वडील आहेत ते त्याच्या माझ्याशिवाय राहू शकत नाही. म्हणलं असं कर दादा. ठीक आहे. त्या साधूनं सांगितलं. त्यानं समजून सांगितलं त्याला की हे मायाजाळ आहे, हे काही काही खरं नाही, हे सगळे प्रपंचातले आहेत. त्याच्यामुळे तू त्यांच्या वडील आहेत, भाऊ आहे, बायको आहे, सगळं खरं आहे, पण हे सगळं मायाजाळ आहे, हे सोडून दे. पण तो म्हणला ऐकला का? तो ऐकलाय. मग साधूने योग विद्या त्याला शिकवली. 8 दिवसाचा कोर्स केला. आणि काय शिकवला? योग अभ्यास शिकवला. आणि योग अभ्यास असं सांगत होता 5 तास जर एकदा समाधी घेतली 5 तास तो माणूस श्वास रोखू शकतो. ही योगात साध्य आहे बरं का. रामदेव बाबाचा योग तुम्ही जर पाहत असाल, म्हणजे आज जगभर 21 जून हा योग दिन साजरा केला जातो. जगभर. हे भारताचं देण आहे. भारतासाठी ती भूषणावं गोष्ट आहे. जगभर हा दिवस साजरा केला जातो. आणि त्या साधूनं सांगितलं ठीक आहे. त्या माणसानं ऐकलं. तो म्हण ठीक आहे मी आता घरी जातो. योग सुरू केला त्यानं.
8-8, 9-9 तास बसायचा. काय करत? ध्यान, समाधी अवस्थेत निघून जायचा. आणि समाधी अवस्थेत गेला की जवळपास एक दिवशी त्यानं पाहिलं ही बायको आहे, हे पोरं आहेत, हे सगळे बरं. त्यानं अचानक योग साधला. सकाळी उठल्याबरोबर समाधी अवस्थेत निघून गेला. आणि समाधीत अवस्थेत गेला आणि बायको उठली. हात लावून पाहिला, अरे माणूस बोलतही नाही आणि काहीच नाही. पटकन सासूला उठवलं, आत्याबाई उठा. पण काय ग? तुमचा मुलगा बसलेला आहे. केव्हा बसला तर मला माहित नाही, पण मी हात लावत होतो, काही उठतच नाही, बोल काहीच नाही. आता आईचा प्रश्न निर्माण झाला. तिनं लगेच नवऱ्याला म्हणजे बापाला उठवलं, ओ उठा, आपला पिंट्या फक्त बसलेला आहे, ना बोलतो ना काही नाही. बाप उठले, अरे काय रे, अय पिंट्या, अय काहीच नाही. आता काय? शेजारचं दार वाजवलं, उठ रे. म्हणे काय? आमचा पिंट्या बसला तसा बसला, उठत नाही. शेजारचा आला, त्यानं पाहिलं, आता पुढं काय? लावा फोन. कोणाला? नातेवाईकात. बाबा बरोबर बोलले. फोन कोणाला लावा? नातेवाईकांना. किती वाजेपासून हा बसला होता? 7. लई टाइम बॉडी ठेवणं बरं नाही. 2 वाजता लिहून टाका. काय अंतविधी आहे? किती वाजता? 2 वाजता. सगळं तयार झालं दादा, सगळं तयार झालं. आणि त्या साधू फक्त 10-15 मिनिटं बाकी होते. आणि साधू आला. आणि साधूनं जे चित्र पाहिलं, बायको म्हणत होते, माय म्हणा राम, म्हणा राम गया ना माले तरी येताना ये कोणाचं रन्न? ये कोणाचं रन्न? ये रन्न कोणा? असंच रडत. हे रन्न कोणाचं? बायकोचं रन्न होतं, लक्षात घ्या. आता हे कोण ऐकत होत? तो कार्यकर्ता. अहो करोनात असंच झालं दादा. काय सांगायचं तुम्हाला, काय सांगायचं? वड सावित्री पौर्णिमेला या स्त्रियाच म्हणजे हे सगळे नटतात आणि वडाला गरके मारतात. कशासाठी? हा पती 7 जन्म मिळावा म्हणून. बरोबर आहे की नाही? आणि काही नाही, जुलैला वड सावित्री पौर्णिमा झाली आणि डिसेंबरला नवरा पॉझिटिव्ह झाला आणि कांद्याचे चाळीस झोपवला. भाकर फेकून मारली. खायची तर खाई, नाही तर खाऊ नको. लक्षात घ्या, हे वास्तव सत्य आहे, हे मान्य करावं लागेल. बायकोचं रन्न जेव्हा ऐकलं त्या माणसानं, अरे मी तर जिवंत आहे, बाई रडून राहिली. आई रडायला लागली, बाप रडायला लागलं. आणि मग 8-10-15 मिनिटानं साधू आले. साधून सांगितलं, सारखा बाजूला. आता बघूया कपडे ते कमंडलू घेऊन हातात. साधू आले, बाजू झाले. साधूनं लगेच सांगितलं, हे बघा, हवा सोडा, हवा. लोक श्वासोच्छ्वास चालू करा, हवा सोडा, याला हवा. लोक बाजूला झाले. साधूनं सांगितलं, काही चिंता करू नका. साधूनं पाहिलं. आता साधूला माहिती होतं हा माणूस काही मेला नाही. बरोबर आहे की नाही? मेलेला नाही. साधूनं सांगितलेली ती अक्कल होती. आणि त्या माणसानं नाडी पाहिली, चालू आहे. साधूनं लगेच आपल्या खिशात हात घातला आणि एक पुडी काढली. एक पुडी काढल्यानंतर त्याने सांगितलं, एक दूध ग्लास पाणी म्हणजे ग्लासामध्ये दूध आणा. आणि साधूनं ते काढलं आणि त्या ग्लासामध्ये ती पुडी टाकली आणि पहिल्यांदा बायकोला दिली. बायकोला सांगितलं, आतापर्यंत तू लय रडत होती, माय म्हणा राम, माले नेता तरी चालतं का मला घेऊन जाण्यापेक्षा. तिनं सांगितलं, हे बघ भाऊ, 2 पोरं आहे छोटे छोटे, त्यांचं कोण पाहिजे? बरोबर आहे की? ते गेले तर चालते, ते गेले एका वाटेला, पण माझं काय? मी काही जाऊ शकत नाही. आईला सांगितलं, बापाला सांगितलं, कोणी काही केलं नाही. शेवटी साधू म्हटला, मी घेऊ का? अहो काय सांगायचं, सगळेच म्हटले, साधू तुमच्या मागं नाही पुढं नाही, घ्या तुम्ही, काय अडचण आहे? साधूनं ते घेतलं, पिलं. काय पिलं?
लोक माझ्याकडे काय पाहतात ते काय करतात साधू साधू होता तसाच होता साधूने त्या माणसाला उठवलं अय सकाराम उठ कडकन उठला मग सांगितलं का रे ये बघ हे तो म्हणले नाही रे नाही कुणाचे पोरी नाही रे नाही कुणाचे पोरी नाही नाही कुणाची पोरी नाही जे नाथ महाराज सांगतात ते प्रपंचातल्या गोष्टी आहेत हे खरं नाही मग तुकाराम महाराज म्हणतात अभंगाच्या पहिल्या चरणात जाना जेते ही उदास गेले आशा पाशी निवारुनी विषय तो त्यांचा झाला नारायण न आवडे जनधन माता पिता. तुकाराम महाराज म्हणतात या देहावर जे लोक उदास आहेत उदार झालेत कोणासाठी देवासाठी लक्षात घ्या. आणि मग देहावर हे बघा सगळ्यात लोक सगळ्यांवर प्रेम करू शकतात ढोंग करू शकतात. सगळ्यात जीव आवडणारा कोणता असेल तर फक्त जीव आवडतो लक्षात घ्या. काही दुसरं कोणीच कोणाला आवडत नाही फक्त जीव आवडतो आणि जीव प्रचंड आवडतो. मग हे संत किंवा भक्त कोणाला म्हणायचं या जीवापेक्षाही जास्त या देहापेक्षाही जास्त कोणाचा आवड असते त्याला देवाची आवड असते लक्षात घ्या. मग तो तसा संत किंवा तो जसा भक्त आपल्या देवाला प्रमाण मानतो तसं भक्त तसा असला पाहिजे प्रपंचातला नाही तर देवाला आपण सुद्धा तसं मानलं पाहिजे की आपला जीव कुठं असला पाहिजे देवाच्या ठिकाणी असला पाहिजे. मग खरं आहे मग त्याला दे कारण देह आपण सोडत नाही हे देह आहे आपल्याला मिळालं की नाही आपलं भाग्य आहे की नाही. भाग्य आहे ना सगळ्यात दुर्लभ गोष्ट आहे सगळ्यात दुर्लभ नरदेह दुर्लभ
नरदेह दुर्लभ जाणा, आपण भाग्यवान आहात. आपल्या नरदेह मिळालाय, तो मिळत नसतो. आणि बुद्धी मिळाली हे फार महत्त्वाचं आहे. म्हणून सर्वात प्राण्यांपेक्षा मनुष्य प्राणी हा सर्वोत्तम तयार झाला. मग त्या कशासाठी आला तर देवाचं नामस्मरण करण्यासाठी आला. आणि तो जर नामस्मरण करत नसेल तर कसं चालायचं? क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. या मृत्यू लोकांचं तरुण जायचं जर तुम्हाला असेल दादानो, फक्त एकच करावं लागेल. काय? जर भगवंताचं नामस्मरण करावं. करा रे बाबानो साधना मला बोलू देते नाही हो. एवढे प्रमाणाचा साठा ह्या, आणि हे सोपं नाही. लक्षात हे एवढं सोपं नाही. आयुष्य घालवलं यांनी हेच करता करता. आपल्याला 2 अभंग पाठ होत नाहीत, यांची एवढे अभंग पाठ आहेत. कीर्तनकाराला शब्द पडत नाही तेवढं प्रमाण तयार आहे. बरोबर, ही साधना आहे. म्हणून त्यांच्यासाठी जोरदार एकदा टाळी वाजवा, प्रामाणिकपणानं वाजवा. मी म्हणत होतो की या देहावर कोणीही उदास होत नाही, आणि जे उदास झाले त्याला भक्त म्हणतात. बाकीचे कलियुगातले तुम्ही बघा ना, साधू संत कलियुगातले साधूंच्या नादी लागू नका बाबा, माझं प्रामाणिक म्हण. हे ढोंगी आहेत सगळे, हे सगळे ढोंगी आहेत. तुम्हाला असं वाटत असेल हा साधू आहे, अहो तो फक्त साधूचं रूप घेतो. आता आम्ही सुद्धा साधूत बसतो का? तुम्ही म्हटलं असतं महाराज फुकट या, ए भाऊ सप्तान तुम्ही या भानगडीत नका. कोण म्हणत साधू आम्हाला? आणि का म्हणायचं त्यांनी सुद्धा साधू? आणि खरं सांगू का, कीर्तन, आता हे वाक्य जबाबदारी आहे का? कीर्तनकार म्हणतो दादा, कीर्तनकार हा धंदा नाही, लक्षात राहू द्या. तुम्ही अध्यात्माचं जे काही अधिष्ठान आहे, मी ज्या पाठशाळेतून आलोय त्या माणसांना तुम्ही तात्या महाराजांचं ववाड्याचं निजं नाव जरी विचारा, अहो काय सांगायची यांची तपश्चर्या आणि काय चाललंय ह्या वारकरी संप्रदायामध्ये. ऐका ना तुम्ही, काय चाललंय? फक्त पैसा चाललाय, पैसा. मी जर ठरवलं असतं ना, आता मी पेशानं प्राध्यापक आहे, मी जर सांगितलं असतं ना मी 10 आणि 20,000 घेतल्याशिवाय येऊ शकत नाही, लोकांनी दिले असते हो. पण मी सांगितलं माझ्या गुरुनं पैशांसाठी परमार्थ केला नाही. मला नोकरी चांगली आहे बाबा, जे द्याल ते घेतो, नाही दिलं तरी मला काही अडचण नाही. माझी व्यवस्था देवानं करून ठेवली, लक्षात घ्या. माझी व्यवस्था देवानं करून ठेवलेली आहे. म्हणून एक गोष्ट प्रामाणिकपणाने सांगून जातो, कारण कीर्तनकार असे झाले. अलीकडच्या कालखंडामध्ये अनेक कीर्तनकार, काही बाल कीर्तनकार तयार झाले. अहो काय प्रपंचाच्या गोष्टी माहीत नसल्यावर तो माणूस संसाराच्या गोष्टी सांगत असेल, काय सांग. मी त्याच्या विरोधातला माणूस नाही, पण मला खंत आहे सांगा. आले अनुभव जगी, तुकाराम महाराजांचं प्रमाण, बरोबर आहे की नाही? अनुभव जेव्हा अंगाला लागले किंवा अनुभवले त्यावेळेला त्यांनी सांगावं. आणि सांगा, मला जर प्रपंच, मला बायकोच माहीत नाही, काय बायकोच्या गोष्टी सांगायच्या? तुम्ही म्हणा तुला बायको कर आधी मग सांग, बरोबर आहे. आता लग्न करणाऱ्या पोरांना सांगा, ते म्हणलं, कोणी म्हटलं का मला सांग, मला विचारू दे एखाद्यानं, ए लग्न मी काय बुक करू नको, 10 वर्ष होईना, फार वाईट चालणं, बरोबर सर सांगू नका बघा, तुम्ही द्या सांगून. द्या माझं काडी टाकून, म्हणजे झालं बाबा तुला कीर्तनाला पाठवलं होतं का माझ्या काड्या करायला, असं काय करू नका. म्हणजे विचार, हे कोण सांगणार, हे कोण सांगणार? आणि बाबा काय हे प्रामाणिक आहे का नाही? लग्न झालं आणि ज्याचं लग्न होत नाही तो म्हणतं काय माझं लग्न झालं पाहिजे. मग मला आलेले अनुभव हे खरे आहे का खोटे? बाबा तुम्हाला आलेले अनुभव खरे आहे का खोटे? ते खरे. मग मी ते मांडले पाहिजे की नाही? मग जर ते मांडले पाहिजे तर ते शक्य आहे ना, तर त्या प्रमाणाला अर्थ आहे. मी ते सांगायचे बायकोन, अरे तुझं वय नाही त्याच्यात, तू काय सांगतो? तुका मनाचा कोणी प्रामाणिकपणाने सांगतो, ज्या वेळेला एखादा भक्त
कलियुगातला नाही, लक्षात घ्या. भक्त असा असला पाहिजे, तो देहानं उदास झाला पाहिजे. कोणासाठी? देवासाठी. मग तुकाराम महाराज दुसऱ्या चरणात सांगतात, विजय तो द्याला विषय येतो त्यांचा झाला नारायण, न आवडे जनधन माता पिता. विषय येतो त्यांचा झाला नारायण. अहो त्यांचा विशेष नारायण आहे, लक्षात घ्या. म्हणजे चला तुम्ही पुराणात चला, पुराणात भक्त प्रल्हादाचं पान तुम्ही उदाहरण. भक्त प्रल्हादाचं उदाहरण काय आहे? विषय काय होता त्या पोराचा? विषय काय त्यांचा? फक्त नारायण नारायण नारायणच म्हणाय. असा म्हणजे प्रल्हाद जरी जन्माला आला, बरोबर, मग त्याला न आवडे जनधन माता पिता. कोणते माता पिता सांगितले? हिरण्यकशिपू सारखे सांगितले, लक्षात घ्या. प्रमाण पहा, हिरण्यकशिपू सारखे हे माता पिता. का? जे माता पिता परमार्थामध्ये लुडबुड करतात. म्हणजे आता जर मी कीर्तनाला चाललो आणि माझ्या वडिलांना म्हण जाऊ नको, हो चालणार नाही. किंवा एखादा पोरगा हरिपाठाला चालला आणि आजानं म्हणायचं पिंट्या जाऊ नको, का ना हरिपाठन करा. मग आजा जगला पाहिजे का गेला पाहिजे? आजा गेलाच पाहिजे, काही काम नाही त्याचं इथं. जे मी प्रामाणिक का सांगतो माहिती आहे का? ही पिढी आहे आपल्या मंदिर. तुमचा सप्ताह चालू ठेवायचा का न चालू ठेवायचा हे आता तुम्ही एक पिढी गेली ना, ती दुसरी पिढीवर अवलंबून आहे, ते ठेवायचं का नाही ठेवायचं. आणि जर तशी पिढी जर तुम्ही घडवली नाही ना, अजून 10 वर्षात ते म्हणजे मंदिर उरपट करून देतील. हे तिकडं काही गरज नाही. म्हणजे का? अशी पिढी जन्माला येत गेली, लक्षात घ्या. मग आपल्या आई वडिलांचं सुद्धा हेच काम आहे. काय? आपले आजा म्हणजे नातू पंतू कुठे घेऊन जायचं? मंदिरात घेऊन जायचं. लक्षात. चला सकाळी परवा आता इथं हरिपाठ चालतो की नाही, मी आलो नाही हरिपाठाला, बरोबर आहे की नाही? हरिपाठ चालतो, मोठ्या आनंदानं उत्साहानं हरिपाठ चालतो. अख्खं गाव उद्यापासून, लक्षात घ्या, जेवढे जेवढे लहान पोरं असतील ना, ते सगळे हरिपाठानं आधारित. ही धर्म मंडप आहे आपला. आपली पिढी नाही जगली मग कोण जगवणार, लक्षात घ्या. म्हणून मयातल्या लोकांना जास्त लांब पडत असेल तर ठीक आहे, पण गावातल्या प्रत्येक जिथं जिथं 10, 12, 15 वर्षाचे पोरं असतील ना, ते कुठं असले पाहिजे? हरिपाठात असले पाहिजे. का? ती पिढी आहे ना आपली. आपलं वंश पुढं वाढवण्याचं काम कोणाचं आहे? त्या पिढीचं आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून जर आई वडील जर आडपाटा घालत असतील तर ते चालणार नाही. मग भक्त प्रल्हादाचं उदाहरण देतात की भक्त प्रल्हाद असा होता की त्याच्या वडिलांना 25 दा त्याला सांगितलं, तू कोणाचं नाव नको घेऊ. कोणाचं? भक्त
नारायणाचं नाव घेऊन असं कोण म्हणत होतं? हिरण्यकशिपू. कोणाला सांगत होता? प्रल्हादाला. काय सांगत होता? नारायणाचं नाव घेऊ. पण भक्त प्रल्हाद काय म्हणत होता? नारायण नारायण. काय केलं नाही, उकळत्या तेलात टाकलं. बरोबर, उकळत्या तेलात टाकलं तरी नाव सोडलं का? अजिबात नाही. वरून कडेवरून ढकललं तरी सोडलं का? अजिबात नाही. नाव चालूच. परिणाम काय झाला? परिणाम काय झाला? एक दिवस असा आला, त्या हिरण्यकशिपूने सांगितलं, अरे या खांबात आहे का? प्रल्हादानं सांगितलं 100% काय आहे या खांबात? कोण आहे? नारायण. नाचत नारायण म्हटल्याबरोबर खांबाला काय मारली गेली? लात मारिले दुर्जने संबी नारायण प्रगटले संबी नारायण प्रगटले लात मारली कुठं? त्या खांबाला. आणि प्रत्यक्षात कोण जे अवतीर्ण झाले? देव अवतीर्ण झाला. आणि नरसिंह जयंती मागच्याच आठवड्यात साजरी झाली आणि नरसिंह अवतार तयार झाला. लक्षात. कोणासाठी? भक्त प्रल्हादासाठी तयार केला. म्हणजे मला सांगण्याचं तात्पर्य असं होतं की भक्त असा असला पाहिजे की जो त्याचा तोंडात काय असलं पाहिजे? नारायण, देवाचं नाव असलं पाहिजे. मग परत तुकाराम महाराज म्हणतात की कोण पाहिलं, सांभाळलं कोणी कोणी? तर अभंगाचं 3रं चरण. निर्वाणी गोविंदा से मागे पुढे, निर्वाणी गोविंदा असे मागे पुढे, निर्वाणी गोविंदा असे मागे पुढे, काही सर्वांनी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडू निधी. महाभारतातल्या फक्त दोनच गोष्टी. आपला टाईम खूप, माझी इच्छा आहे, मला खूप सांगायचं आहे पण घड्याळ सांगू देत नाही. लक्षात घ्या. बरोबर 9 वाजता आपण कीर्तनाला पंचपदी सुरू झाले. मी बरोबर 9:15 इथं उभा राहिलो आणि कीर्तनाचा नियमानुसार, संप्रदायाच्या नियमानुसार 11 वाजता आपण कीर्तन थांबवणार. म्हणजे काय लिहायचं, काही लिहायचं म्हणजे ए बो बंद कर दादा, झोपायचा टाईम अनेक बारा. ते त्याच्यापेक्षा वारकरी संप्रदायानं 2 तास कीर्तन सांगितलं, 1 तास प्रवचन सांगितलं. त्या नियमाप्रमाणे आपण नियम ओलांडणार नाही. मी त्या दिवशी सांगितलं होतं तुम्ही कितीही वाजता चालू करा, 11ला संपणार म्हणजे संपणार. माझी खूप इच्छा आहे, कारण प्रामार्थिक गाव आहे आणि हे गाव म्हणजे विनोद सांगण्यात अर्थ नसतो. म्हणजे शास्त्र सांगितलं पाहिजे आणि एवढा मोठा समुदाय इथं उपस्थित आहे म्हणून 2 महाभारतातल्या गोष्टी सांगतो. बघा, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडो निधी. ज्या ज्या वेळेला तुम्ही देवाचं नामस्मरण कराल, तुम्ही देवावर श्रद्धा ठेवून जर कराल, तुमच्यावर कोणतंच संकट येऊ देणार नाही. लक्षात घ्या, कधीच नाही, कोणतंच संकट येऊ देणार नाही. संकट आलं मग मला विचारायला, मी विज्ञानवादी प्राध्यापक आहे. तुम्ही एक उदाहरण परत तुम्हाला सांगतो पुढचं. तुम्ही मागच्या 2 महिन्यापूर्वी त्या अहमदाबादचं विमान क्रॅश झालं होतं, माहिती आहे तुम्हाला? पाहिलं होतं का तुम्ही? बरोबर आहे की नाही? त्या विमानामध्ये किती पेट्रोल होतं सांगा बरं? किती पेट्रोल? विमानात किती पेट्रोल राहतं? आपलं पेट्रोल नाही बघा, ट्रॅक्टरला टाकतो ते काय चालता चालता ट्रॅक्टर बंद होतं. त्याच्यात इथॉनॉलच जास्त असतं. ते 1.25 लाख लिटर. तुम्ही पेपर यूट्यूबला शोधा, किती? 1.25 लाख लिटर काय होतं? पेट्रोल. आणि ते आपलं पेट्रोल नाही, प्युअर पेट्रोल. तिथं 2 विमानं असतात, ते इंजिन 2 विमानांना 2 इंजिन असतात, एक बंद पडलं की एक चालतं. 1.25 लाख लिटर ते पेट्रोल. तो विमान क्रॅक झालं. मला सांगायचं लक्षात राहू द्या,
तो विमान क्रॅक झालं, लोखंडाचं पाणी झालं हो. लोखंडाचं काय झालं? पाणी झालं. पाणी. फक्त एक व्यक्ती जिवंत राहिला, एकच. बाकीचे वरच्यावर काही सापडले नाही, काही नाही. विमानाचे पार्ट लोखंड न वितळणारे लोखंड वितळून गेले. लक्षात घ्या. अजून एक चमत्कार झाला. काय चमत्कार झाला? भगवद्गीता तशीचा तशी राहिली. हे कलियुगातलं, हे म्हणजे चमत्कार आहे कलियुगातला. लक्षात घ्या. हा काय आहे? कलियुगातला चमत्कार आहे. चमत्कार. मी प्राध्यापक आहे, मी बोलत नाही, पण हे वास्तव का हे मी सांगत नाही. तुम्ही आत्ता यूट्यूब चॅनल काढा आत्ता. आणि माझं काय म्हणणं नाही, जे चांगले चॅनलवाले, चांगले जे ऑथेंटिक न्यूज देतात, धातुरमातूर नाही, विकाऊ नाही, धातुरमातूर नाही, त्यांनी हे संशोधन त्यानं दाखवलं रिपोर्टरने. अरे एवढं 125 लिटर पेट्रोल, 1.25 लाख लिटर पेट्रोल इथं विमानाचं जळून गेलं, पातच सापडलं नाही. भगवद्गीता कशी सापडली? त्यावेळेला संप्रदायानं सांगितलं, अरे तो ग्रंथ नाही, तो भारताचा देव आहे आणि ग्रंथ असल्याशिवाय भारत पुढे जाणार नाही. लक्षात घ्या. म्हणून प्रत्येकाच्या घरामध्ये 3 ग्रंथ फार महत्त्वाचे आहेत. किती ग्रंथ? 3. एक ज्ञानेश्वरी, दुसरं गीता 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 वाचे जे मनाते, गीता 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 वाचे जे मनाते, गीता 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 वाचे जे मनाते, गीता 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 वाचे जे मनाते. फार महत्त्वाचे आहेत. एक ज्ञानेश्वरी, दुसरं भागवत गाथा आणि तिसरा गीता. लक्षात घ्या. आणि महत्त्वाचं जाऊन सांगून जातो तुम्हाला, छत्रपती शिवाजी महाराजांचा एक फोटो आपल्या घरांमध्ये लावायचा. लक्षात घ्या. काय दुसरं करू नका, कारण तो माणूस, तो राजे होते म्हणून आपण आहोत. माझं मी प्रत्येक कीर्तनात सांगतो. लक्षात घ्या. एवढं आपण हिंदू म्हणून आलो ना जन्माला, एवढ्या गोष्टीचं सांभाळलं आपलं काम. आपण शिवाजी महाराजांचा फोटो का लावायचा? कारण ते आपला दैवत आहे. महाराष्ट्राचं आराध्य दैवत कोणतं आहे? 2 दैवत, एक छत्रपती शिवाजी महाराज आणि पंढरपूरचा पांडुरंग. लक्षात घ्या. या दोघांचे फोटो तरी आपल्या घरात राहिलेच पाहिजे. आणि आई वडिलांचे फोटो, एवढे 4 फोटो. बाकीचे हिरो नट बिट हे काढी लावा, फेकून द्या. ते काही जाऊन आपलं नक्की उलट ते झालं. लक्षात. आपण नट नटीनं आणल्या घरात, बरोबर आहे की नाही, आणि हे दिले तिकडे फेकून. आणि मग आमची तरुण पिढीचा आदर्श काय? लक्षात घ्या. आदर्श काय? नट आहेत, नटीन. अहो माझं प्रमाण फार महत्त्वाचं. एक वाक्य जाऊन सांगू, केस वाढून देवानंद होण्यापेक्षा बुद्धी वाढून विवेकानंद व्हा, तुमचं आयुष्य सुधरून जाणार आहे. लक्षात घ्या. हे लक्षात येऊ द्या. आणि म्हणून महाभारतातलं 2 उदाहरणं, मागे पुढे उभा राहे संभाळित का. द्रौपदीला ज्या वेळेला कोण आणलं, वढून कोण आणलं? दुःशासनानं. अहो काय सांगायचं, दुःशासनानं आपल्या मोठ्या वहिनीला ओढून आणलं. द्रौपदी चाल. ओढत ओढत कुठं घेऊन आला? त्या दरबारात घेऊन आला. आणि द्रौपदीला आशा होती. काय आशा होती? स्त्री लग्न झालं जर असेल, तिच्या नवऱ्याकडून आशा राहते. लक्षात घ्या. जोपर्यंत नवरा तिच्या पाठीमागं उभा आहे तोपर्यंत ती म्हणते, माझा पती माझ्या पाठीमागं उभा आहे ना, तोपर्यंत मला कोणाची भीती नाही. पण लक्षात घ्या, ज्या वेळेला त्या द्रौपदीला ओढून आणलं दुःशासनानं, आणि तिथं आल्यानंतर पाहिलं, तिथं कोण होतं? तिथं होतं
धर्माचे पालन करणारे लोक होते की नव्हते? अहो कृपाचार्य होते ना, भीष्माचार्य. आज म्हणजे ज्याचं मरण इच्छा मरणी लोक होते, भीष्माचार्य होते, कृपाचार्य होते, स्वतः धर्म पती होता. अहो जगातला धनुर्धर पती होता अर्जुन, नकुल, सहदेव. त्या सगळ्यांकडं पाहिलं आणि द्रौपदीचं खाली काय आहे पाहिली, हे आपल्या मदतीला येऊ शकत नाहीत. या लोकांची सगळ्यांची मान खाली गेली. तेव्हा मग धावा केला कोणाचा? देवाचा. कोठे गुंतला द्वारकेच्या राया, कोठे गुंतला श्री द्वारकेच्या राया, कोठे गुंतला श्री द्वारकेच्या राया, कोठे गुंतला श्री द्वारकेच्या राया. असला पाहिजे, द्रौपदी सारखा असला पाहिजे. निस्ता आवाज दिला, भगवंत धावत आला, लक्षात घ्या. आणि निस्ता धावला नाही तर साडी सुद्धा झाला. आणि द्रौपदीचं काय केलं? वस्त्रहरण जे होणार होतं ते थांबवलं. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात भक्त कसे असावेत तर द्रौपदी सारखे असावेत. लक्षात घ्या. यथावकाश बने. बरोबर 11:15 वाजलेत. बरोबर म्हणजे मला तोंडीपाठ आता झालं. बरोबर 11:15 वाजले आणि बरोबर 11:15 वाजता संप्रदाय सगळ्यांनी वरती हात करा, सगळ्यांनी करा, काय लाजू नका. हे धर्म मंडप आहे. सगळ्यांना विठोबा ऐसे जाना जेतेही उदास, गेले आशा पाश निवारुनी. विषय तो त्यांचा झाला नारायण, न आवडे जनधन माता पिता. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, काहीच साकडे पडू निधी. विषय तो त्यांचा झाला नारायण, न आवडे जनधन माता पिता. यथावकाश 3 चरणावर आपण बोललोत.
शेवटच्या चरणामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे सत्य तुका म्हणे सत्य कर्मा वावे तुका म्हणे सत्य कर्मा वावे
पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की. बोले भाई सब संतन की.